कुर्ल्यामध्ये 9 डिसेंबरला झालेल्या बेस्ट अपघाताला चालकच जबाबदार होता. अपघातावेळी बसमध्ये कोणताही दोष नव्हता असा निष्कर्ष बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालात मांडण्यात आला. बेस्ट प्रशासनानं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना हा अहवाल सादर केला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 41 जण जखमी झाले होते. अपघातानंतर चालक मोरे यांना तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा दावा केला होता. वैद्यकीय चाचणीतही चालक मद्यधुंद नसल्यानं तसंच मानसिक आजारी नसल्याचं निदान करण्यात आलं होतं. आजच तो जो अहवाल जो बाहेर आलेला आहे कुर्ल्याच्या अपघाताच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये तो कामगार जो ज्याने हे केलं तो ड्रायव्हर हा प्यालेला नव्हता, परंतु तोच ड्रायव्हर हा फक्त 3 दिवसाचा ट्रेनिंग पिरियड आणलेला आणि इलेक्ट्रॉनिक बस जी त्याने कधी पाहिली नाही त्या बसवर त्याला ठेवण्यात आलं. ही चूक कोणाची? मोरिया कंपनी कुठून आली? ऍक्च्युअली हे ऑलेट्राच्या बसेस आहेत. हे मोरिया कंपनीला कोणी आणायला दिलं? हे आमचे अधिकारी काय करत होते याची सध्यांतर चौकशी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.